नर्मदे हर. आज दिनांक 9 जानेवारी 2026. आमचा नर्मदा परिक्रमेचा आजचा 68वा दिवस. आम्ही आहोत अवंतिका धाम येथे. रात्री मुक्कामाला होतो आणि आता तिथून आम्ही आता पुढच्या मार्गाला निघतोय. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आज थंडी जरा जोरात आहे. तर चला बघूयात आजचा एक्सपिरियन्स काय येतो तो. नर्मदे हर. सकाळी थंडीत 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे परिक्रमावासियांना एक 4 व्हीलर गाडी आलेली आहे आणि ती परिक्रमावासियांना इथे बालभोग ची सेवा देत आहे. सकाळी गरम गरम खीर. महाराष्ट्र में अब ऐसी कोई टीम ही नहीं आई जो इतनी महिलाएं हों. आम्हाला कोण खाते? नाही ना, पाटील आहेत. पाटील बाबा कशाला पाटील? चला थोडं अजून 1 किलोमीटर चालून आल्यानंतर इथे जे बाबाजी आहेत नर्मदे हर परिक्रमावासियांना चाय प्रसादीची सेवा देतात. नर्मदे हर. बाबाजी, आजचं सकाळचं सूर्यनारायणाचं दर्शन एकदम कोरड्या स्वरूपात, कारण आज पण थोडं फोक कमी आहे व म्हणून असं छान असं दर्शन दिसतंय. आपले परिक्रमावासी निघालेत पुढच्या मार्गाला आणि दिवस पण आता बऱ्यापैकी उजाडला आहे. आज थंडीचा जोर जरा जास्तीच आहे आणि थंडी खूप वाजते. तर चला जाऊयात पुढे. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर परत आपल्याला एक छोटासा आश्रम लागलेला आहे या गावात आणि आश्रमात बालभोग आणि चहा प्रसादीसाठी परिक्रमावासियांना बोलवलंय. परिक्रमावासी आपल्या बॅगा वगैरे काढून बसलेत बालभोगसाठी आणि इथे काही गावकरी शेकोटी घेत आहेत. थंडी खूप आहे. नर्मदे हर. निघाल्यानंतर थोडंच पुढे आल्यावर तर श्री सीता नर्मदा सेवाश्रम खेडापती माता मंदिर संत सेवा अन्नक्षेत्र सदाव्रत मोतली सर इथे आपले परिक्रमावासी विश्रामासाठी आता थांबलेले आहेत. विश्राम आणि बालभोगच्या प्रसादी घेणार. आल्यानंतर आता आपल्याला लागलाय सेमरी घाट. नर्मदे हर. सेमरी घाट या गावातून आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत. इथून आपल्याला उजव्या हाताचं वळण नाही त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आता सेमरी घाट हे गाव पुढे वाटतं. हा फाटा होता. तर चला बघूयात पुढचा रस्ता कसा आहे ते. आल्यानंतर आपण आलेलो आहोत सेमला या गावात आणि आता या गावातून 5 ते 6 किलोमीटर आपलं पुढचा आश्रम आहे, जिथे आपण दुपारची भोजन प्रसादी घेणार आहोत. चला तर बघूया पुढच्या रस्त्यात काय काय अनुभव येतात. नर्मदे हर. पगडंडीच्या रस्त्याने आल्यानंतर इथून 2 वाटा फुटतात. इथं बोर्ड वगैरे तर काय नाही, पण जर तुम्ही पाहाल तर इथं एक झेंडी लावली आहे या मार्गाला आणि त्या झेंडीच्या साह्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते पुढे जाऊन आल्यानंतर नर्मदे हर आपण आता एक छोटासा ओढा किंवा नदी दिसते वाटतं. ती नदी ओढा क्रॉस करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे. आणि इकडे जर पाहिलं तुम्ही
तर इथे मैया आहे, मैयाचं दर्शन आणि संगम. ही छोटीशी नदी ओढाचं हे बॅकवॉटरचं आहे, तुंबलेलंच पाणी आहे. आणि इथून असा एक छोटासा पूल, थोड्या लोखंडी शिड्या, लाकडी शिड्या वगैरे लावल्या आहेत. तर चला जाऊयात आपण त्या पुलावरून. इथे असा पूल आहे. आजूबाजूला कठडे वगैरे तर काही नाही आहेत. हे हालत बॅलन्सिंग. नर्मदे हर. आपण क्रॉस झालोय लोखंडी पूल, पण त्याच्यात ज्या खाचा आहेत त्या खूप मोठमोठ्या आहेत. थोडीशी नजर चुकली तर डायरेक्ट पाय खाली जाऊ शकतो. पाय आपला पाऊल म्हावल एवढे मोठमोठे फट आहे त्याच्यात. तर जरा सांभाळून यावे प्रत्येकाने, जे मागे येत असतील त्यांनी. नर्मदे हर. इकडनं आपला वरती जाण्याचा रस्ता. त्यानंतर आपल्याला आता लागलेलं आहे बगलवाडा गाव. आणि बगलवाडातून आपला आता पुढचा मार्ग आहे. इथे गाव थोडी जवळच आहेत. आश्रम 17 वास म्हणून एक 4 किलोमीटर आता पुढचं राहिलं आहे. आता वाजले 10:30. 4 किलोमीटर आपण एका तासात कव्हर करूयात 11:30 पर्यंत. आणि थोडा आराम होईल. आणि काय कपडे धुवायचे आहेत, नर्मदे हर कपडे धुवायचे आहेत, ते कपडे पण धुतले जातील आज. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर परत इथे एक छोटासा आश्रम लागलाय आणि इथं आपण चाय प्रसादी घेणार आहोत. नर्मदे हर. ते चाय प्रसादी दिली जाते. पुढे चालून आल्यानंतर आता आपल्याला लागलेलं आहे आश्रम. आणि आता वाजले तर 11:50, म्हणजे मोस्टली 12 वाजले देत. आणि आपण आता इथं आसन लावून थोडा विश्रांती पण करूयात. आणि कपडे वगैरे धुवून नर्मदे हर कपडे वगैरे धुवून आपण आता दुपारच्या पुढच्या मार्गाला लागूयात. नर्मदे हर. आश्रमचा आतील परिसर असं आहे. नर्मदे हर गुरुजी. इधर उधर. इथे एक शासकीय माध्यमिक शाळा आहे. आणि या शाळेतच आपलं कार्यालय, पंचायत भवन. आणि इथं परिक्रमावासींना आश्रमात नर्मदे हर. नर्मदे हर आश्रमसाठी ठेवलंय नर्मदे हर. नर्मदे हर अशा प्रकारे आसनं लावलेली आहेत. आश्रमात गेलो आणि आश्रमात सांगण्यात आलं की आज इथे एक कन्यापूजन आहे. तर भोजन प्रसादी आपल्याला त्यांच्या घरी जाऊन करावी लागेल, जिथे कन्यापूजन आहे तिथे. आणि आपण आता कन्यापूजन कडे जात आहोत. नर्मदे हर. तर आपण आता जाणार आहोत एका घरी जिथं कन्यापूजन आहे. तिथे एका घरी भोजन प्रसादी सगळे परिक्रमावासियांना तिथे बोलावलेलं आहे. नर्मदे हर. सायंकाळचे 4 वाजलेत. आणि आपण आता चालत आलोय पुढे. ते आपला आश्रम अजून एक 6 किलोमीटर दूर आहे. म्हणजे 4, 5, 6 वाजेपर्यंतच्या सुमारात आपण पोहोचू.
चला तर बघूयात आपल्याला किती वेळ लागतो ते.